एक अशीच गंमत झाली इंडोनेशियामध्ये. मी इंडोनेशियामध्ये गेलो. इंडोनेशिया हे जगातलं सगळ्यात मोठं मुस्लिम राष्ट्र. तिथे जावेद नावाचा एक मित्र मला भेटला आणि तो माझा खूप चांगला मित्र झाला आणि मला स्वतःला इंडोनेशियाविषयी खूप प्रेम, आकर्षण, कारण ज्यांना मी हिरो मानतो ते माझे बराक ओबामा यांचा जन्म इंडोनेशियामध्ये झाला आणि त्याचं बालपण बऱ्यापैकी इंडोनेशियामध्ये प्रामुख्याने गेलं. त्यावेळी मला ओबामा वगैरे असं मी ते सगळं बघत होतो की ओबामांच्या पुस्तकांमध्ये हा सगळा संदर्भ येतो. आणि इंडोनेशियामध्ये तर जावेदला मी म्हटलं तुझा देश फारच चांगला आहे, मला तुझा देश फार आवडला. तू मला म्हटलं बरोबर आहे, तुला माझा देश आवडला, माझा मुस्लिम देश आहे, मला तुझा हिंदू देश बघायचा आहे. म्हटलं याला कोणी सांगितलं माझा देश हिंदू आहे? मी म्हटलं माझा देश हिंदू देश तुला कोणी सांगितलं? तो म्हटलं मी पुढच्या महिन्यात येणारच आहे. म्हटलं हा पुढच्या महिन्यात आला की त्याला कळेलच की हा माझा देश काय आहे, त्यामुळे मी काही बोललो नाही. तो भारतामध्ये आला, मुंबईत गेला, दिल्लीत गेला, पुण्यात पण आला. तो नेमका पुण्यात आला तेव्हा मी नेमका घरी नव्हतो. पाहुणे येतात तेव्हा पुणेकर घरी नसतात. यांनी फारच अनुभव घेतलेला दिसतोय. मी विलासराव समजा पुण्यामध्ये आले, त्यांनी मला फोन केला की आवटे साहेब पुण्यात आलो आहे. अरे जरा बाहेर आहे आज. नाही आपलं जेवायचं ठरलं होतं, ते परभणीत आल्यावर तर तो आला आणि मग सगळीकडे फिरल्यानंतर तर मला व्हॉट्सॲपवर एक मेसेज पाठवला. तो मेसेज असा होता की संजय तुझा हिंदू देश मला भयंकर आवडला. म्हटलं वारंवार हिंदू देश म्हणतोस, तू बघितलंस तरी काय? मग तो म्हटला मी लाल किल्ला बघितला. म्हटलं छान. म्हटलं मी ताजमहाल बघितला आणि माझं स्वप्न होतं की हॉटेल ताजमध्ये एक रात्र तरी मुक्काम करावा. मी मुक्काम केला. तुझा हिंदू देश मला फार आवडला. मी त्याला म्हटलं कोणालाही आवडावा असाच माझा देश आहे, पण तू वारंवार हिंदू देश म्हणून सांगतोस, म्हणून तुला सांगतो तू जे बघितलंस त्यात हिंदू काहीच नव्हतं. ताजमहाल हिंदू नाही, लाल किल्ला हिंदू नाही आणि हॉटेल ताजचा मालक पण हिंदू नाही. पण माझा देश सुंदर आहे कारण तो हिंदूंचा आहेच, पण तो प्रत्येकाचा आहे. माझं पुस्तक आहे विथ द चेंज, आम्ही भारताचे लोक. प्रामुख्यानं तरुण मुलांनी वाचावं म्हणून ते पुस्तक मी मुद्दाम लिहिलं. त्या पुस्तकामध्ये एक कविता आहे. तुम्ही भाग मिल्खा भाग सिनेमा बघितला असेल, बघितलं ना? ती कविता अशी आहे, धर्माने पेटवलेल्या वणव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धर्माने पेटवलेल्या वणव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात फरहान अख्तर दिसतो. टाळ्या पिटणाऱ्या कोणालाच दोघांचाही धर्म ठाऊक नसतो. अरे तुम्ही कितीही नाकारलेत तरी हीच माझ्या देशाची गाथा आहे. भल्यांचा उतरवला तोरा, तुमची काय कथा आहे? आम्ही भारताचे लोक, हीच आमची ख्याती आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे आणि एका सभेमध्ये अराजकीय सभा होती. त्या सभेमध्ये मी पण त्यांच्यासोबत होतो आणि सुरुवातीला माझं भाषण होतं. मी उद्धव ठाकरेंना असं म्हटलं उद्धव साहेब तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना हिंद हृदय सम्राट वगैरे म्हणता, पण एक लक्षात घ्या या हिंद हृदय सम्राटावर जेव्हा सिनेमा काढायची वेळ आली तेव्हा तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकी शोधावा लागला. नेहरूंच्या डिस्कवरी ऑफ इंडियावर जेव्हा भारत एक खोज नावाची श्याम बेनेकरांनी मालिका काढली तेव्हा छत्रपती शिवरायांची भूमिका करण्यासाठी नसरुद्दीन शाह शोधावा लागला. हा भारत आहे. हा भारत समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की ही भारताची गाथा, ही आयडिया ऑफ इंडिया ही नीटपणे पोचवली पाहिजे. आणि एकच लक्षात घ्या, त्यांनी कितीही विखार पसरवण्याचा प्रयत्न करू द्या, चतुरंगानं एकच काम केलं पाहिजे, आपण प्रेम व्हायरल करू. आणि प्रेम व्हायरल होतं. एक लक्षात घ्या, संविधान म्हणजे प्रेमाची गाथा आहे. संविधान म्हणजे अन्य काहीच नाही, फक्त प्रेमाची गाथा आहे. ज्याप्रमाणे मगाशी मी उल्लेख केला संविधानाचा, आणखी एक गंमत झाली. संविधान लिहून पूर्ण झालं आणि त्याची हस्तलिखित प्रत असावी अशी इच्छा नेहरूंची होती आणि बाबासाहेबांची होती. तुम्हाला सांगू का, ही सगळी माणसं फार कलासक्त होती. नेहरू, आंबेडकर, मौलाना आझाद, खुद्द गांधी. नेहरू तर किती कलासक्त प्रत्येकाला माहीत आहेत. बाबासाहेब व्हायोलिन वाजवायचे आणि मग त्यांना असं वाटलं की छान हस्ताक्षरामध्ये कोणीतरी लिहिलं पाहिजे. मग त्यांनी सांगितलं की कोण लिहिलं हस्ताक्षरामध्ये? एक जण पुढे आला. म्हटलं मी माझ्या हस्ताक्षरामध्ये लिहितो आणि काही चित्र पण काढतो, पण म्हणे मला मानधन द्यावं लागेल आणि ते मानधन काही तुम्हाला परवडणार नाही. त्यांना प्रश्न पडला की मानधन परवडणार नाही, सांगून तरी बघ. तो म्हणे प्रत्येक पानावर मी माझी सही करणार. आता हे काही आवडलं नाही आंबेडकरांना किंवा नेहरूंना सुद्धा.
प्रत्येक पानावर सही एका माणसाची, ते बरं वाटत नाही. तरी ते म्हटले ठीक आहे कर. त्यानं पूर्ण संविधान लिहिलं. त्याचं नाव होतं प्रेम बिहारी राय जादा. त्यानं प्रत्येक पानावर सही केली, प्रेम प्रेम प्रेम. नेहरू म्हणाले संविधानाच्या प्रत्येक पानावर प्रेम आहे. हे जे प्रेम आहे, आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की भारताची गोष्ट हे एका स्वप्नाची गोष्ट आहे. हे स्वप्न कशा प्रकारे पुढे गेलं त्याची गोष्ट आहे. हे जेव्हा आपण समजून घेतो, लक्षात घेतो, तेव्हा जाणवतं की खरोखर ही गोष्ट आज समजून घेणं फारच आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा कालावधीमध्ये की ज्या कालावधीमध्ये मला सगळ्यात चिंता काय वाटते माहिती आहे? संविधानाची पायमल्ली होते आहे ही मला चिंता वाटत नाही. मला चिंता अशी वाटते की संविधानिक मार्गानं संविधानाची पायमल्ली होते आहे. हे अधिक धोकादायक आहे. आणि अशा वेळी तुम्हाला आणि मला अधिक सजग राहावं लागणार आहे. तुम्ही गंमत बघा, ही गोष्ट आहे 1938ची. पंडित नेहरूंनी एका कलकत्त्यावरून प्रसिद्ध होणाऱ्या एका नियतकालिकामध्ये एक लेख लिहिला. आणि त्या लेखाचं शीर्षक होतं वी वॉन्ट नो सीझर्स. आणि खाली चाणक्य असं लेखकाचं नाव होतं. आता हल्ली कोणालाही चाणक्य म्हणतात, हा भाग वेगळा. तो पूर्ण लेख असा होता की नेहरूंपासून सावध राहायला पाहिजे. नेहरूंवर भारताचं खूप प्रेम आहे, पण मला चिंता वाटते की नेहरू हे भारताचे हुकुमशहा होऊ शकतात. कुठल्याही नेत्यावर एवढं प्रेम करू नका की तो हुकुमशहा होईल. असा सगळा तो लेख. कोणी लेख लिहिला कोणाला कळेना. नंतर समजलं की तो लेख खुद्द नेहरूंनीच लिहिला होता. नेहरूंना विचारलं की तुम्ही हा लेख का लिहिलात? त्या नेहरू म्हटले मला चिंता वाटते या देशाची, काळजी वाटते, कारण या देशातली माणसं एखाद्या नेत्यावर एवढं प्रेम करतात, पण त्या प्रेमाचा दुरुपयोग करून जर उद्या कोणी हुकुमशहा झाला त्या देशाचं काय होईल? हे मला आजच का आठवतंय माहिती नाही आहे. पण एक लक्षात घ्या, सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू आहे हे कधीही विसरता कामा नये. अरे तुम्ही कल्पना करा, म्हणजे महिला इथे मोठ्या संख्येने आहेत. मला फार छान वाटतंय, कारण सगळा गोंधळ यांनीच घातलेला आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि बिहारमध्ये सुद्धा. तुम्हाला कल्पना 1928 पर्यंत इंग्लंडमध्ये महिलांना मताचा अधिकार नव्हता. 1928 पर्यंत. आणि जेव्हा महिलांनी मताच्या अधिकारासाठी आंदोलन केलं तेव्हा त्यांना जिवंत जाळलं गेलं, रणगाडे घातले गेले, तुरुंगात घातलं गेलं, पण महिलांना मताचा अधिकार दिला गेला नाही. 1965 पर्यंत अमेरिकेमध्ये कृष्णवर्णीयांना मताचा अधिकार नव्हता. तुम्हाला गंमत सांगतो, बराक ओबामा जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांच्या पहिल्या टर्ममध्ये डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे पंतप्रधान होते. बराक ओबामा भारतामध्ये आले, मनमोहन सिंगांना भेटले. दोघांची खूप चांगली मैत्री, दोघंही खूप चांगले स्कॉलर, दोघांकडे भरपूर डिग्र्या आणि सगळ्या खऱ्याखुऱ्या. ते दोघे, तुम्ही का हसताय काय मला कळत नाही. म्हणजे मी इतका निरागसपणे मी आपला सांगतोय. तर त्यांनी बराक ओबामांनी मनमोहन सिंगांना एक पुस्तक प्रेझेंट दिलं. आणि त्या पुस्तकावर, त्या पुस्तक का, शृंगारपुरे सरांना फार प्रश्न, त्यांचा प्रश्न असा की पुस्तक का प्रेझेंट दिलं. तेव्हाचे पंतप्रधान पुस्तकं वाचायचे आणि लिहायचे सुद्धा. तर पुस्तक प्रेझेंट दिलं. त्या पुस्तकावर बराक ओबामांनी एक वाक्य लिहिलं. ते वाक्य असं होतं, फ्रॉम द ओल्डेस्ट डेमोक्रेसी टू द लार्जेस्ट डेमोक्रेसी. जगातल्या सगळ्यात प्राचीन लोकशाहीकडून जगातल्या सगळ्यात महाकाय लोकशाहीला सप्रेम. तिथे कॉम्रेड सीताराम येचुरी होते. कम्युनिस्टांचं एक वैशिष्ट्य आहे, आताच्या कम्युनिस्टांचं, काही करणार नाहीत पण लक्ष सगळीकडे असतं. येचुरी म्हणाले, मिस्टर ओबामा हे वाक्य चुकीचं आहे. यू आर नायदर ओल्डेस्ट नॉर लार्जेस्ट. तुम्ही प्राचीन लोकशाही नाही आहात आणि तुम्ही महाकाय लोकशाही सुद्धा नाही आहात. ओबामा म्हटले हाऊ कम? 1776 माझ्या देशामध्ये लोकशाही आली, तुमच्यापेक्षा आम्ही प्राचीन आहोत. तेव्हा ते म्हटले, येचुरी म्हणाले 1965 पर्यंत तुमच्या देशामध्ये प्रत्येकाला मताचा अधिकार नव्हता. माझ्या देशात मात्र प्रत्येकाला पहिल्या दिवसापासून मताचा अधिकार मिळाला.
अरे सोपं नव्हतं हे. मताचा अधिकार देताना किमान शिक्षणाची अट असावी अशी चर्चा झाली आहे संविधान सभेमध्ये. बाबासाहेब म्हटले शिकलेलं कोण आहे मला माहिती आहे. आणि बाबासाहेब म्हणाले माझी माणसं निरक्षर असतील पण त्यांच्यामध्ये एक सामूहिक शहाणपण आहे. आणि याच माणसाच्या भरवशावर हा देश पुढे जाणार आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे. अरे मतदार यादी तयार करणं एवढ्या मोठ्या देशाची किती कठीण गोष्ट आहे. मतदार यादीमध्ये घोटाळा करणं सोपं आहे, पण यादी तयार करणं ही किती कठीण गोष्ट आहे. तुम्हाला मजा सांगतो, ते निवडणूक अधिकारी जायचे मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी कुठल्या तरी घरी जायचे. तेव्हा बैल वगैरे नसायची, कडी वाजवायचे, बाई बाहेर यायची. घरी कोण आहे ते म्हणायचे कुणीच नाही. मग तू कोण आहे? आपलं अस्तित्वच महिला विसरलेल्या होत्या. तू कोण आहेस? बरं असू दे म्हणे, तुझं नाव काय? नाव सांगा, तुमची नोंदणी चालली आहे. यमुनाबाई. नवऱ्याचं नाव? मी नसते घेत. हे मी सांगत नाहीये, हाऊ इंडिया बिकेम डेमोक्रॅटिक नावाचं पुस्तक आहे. इतकं कठीण होतं मतदार यादी तयार करणं, पण तरीही मतदार यादी तयार केली गेली. आणि प्रत्येकाला मी नेहमी सांगतो हा एकमेव देश आहे जिथे कुठल्याही संघर्षाशिवाय तुम्हाला मतदान करण्याचा अधिकार मिळाला. आणि हे अत्यंत वाईट असून सांगतो, हाही एकमेव देश आहे जिथे निवडणुकीमध्ये मतं विकली जातात. आपली अडचण काय माहिती आहे का? आपण वारसा फार मोठा सांगतो, पण आरसा असा का आहे? वारसा गांधींचा वारसा, नेहरूंचा वारसा, एवढा मोठा वारसा म्हणजे साधा पाऊस पडला वाहून गेले परभणी. नदीपात्र, कारण नदीपात्र संपलेली आहेत. मी लंडनला नुकताच गेलो होतो. थेम्स नदी तुमच्या गोदावरीपेक्षा छोटी आहे, पण काय वाहते झुळझुळ. तिथं लोकांना मी म्हटलं काय गोड दिसते हो थेम्स, आणि थेम्समधून बोटीवरून प्रवास करणं हे सुखच म्हणजे. म्हटलं थेम्स किती छान आहे. म्हटलं याचं कारण आम्ही थेम्सला आई वगैरे मानत नाही. तुम्ही नदीला आई मानता आणि काय करता ते बघतोच आपण. मध्यंतरी माझा एक अमेरिकन मित्र भारतात माझ्याकडे आला. तो मूळचा अमेरिकनच आहे, भारतात आला आणि पुण्यात आला होता. तर तेव्हा नदीपात्र, तुम्हाला पुण्यात नदीपात्रात सभा होतात, तर नदीपात्रामध्ये सभा होती कुठेतरी एका नेत्याची. तर तो म्हटलं मला पण यायचं त्या सभेला. म्हटलं याला काय यायचं बाबा, काही नेता फार महत्त्वाचा नव्हता, पण तो म्हटला म्हणून मी पण गेलो. तो म्हटलं असं नदीपात्रात सभा होती ना. म्हटलं मला वाटलं तरंगती सभा असेल. आपण नदीपात्र कोरडंच आहे, त्याला नदीपात्र म्हणतात फक्त. मी तुम्हाला काय सांगतो, हा वारसा इतका मोठा सांगत असताना आरसा काय आहे याचा विचार करावा लागणार आहे. आणि आजचा विचार आपण केला नाही तर फक्त गांधी किती थोर, नेहरू किती मोठे हे सांगून चालणार नाही. मी ज्याप्रमाणे मगाशी उल्लेख केला, रामचंद्र गुहांनी खूप चांगली मांडणी केली आहे. गांधी, नेहरू, आंबेडकरांचं वेगळेपण काय आहे ते असं म्हणतात की या देशातले सगळे फाउंडिंग फादर्स एकाच वेळी अकॅडमिशियन होते आणि त्याच वेळी कार्यकर्ते होते. मोहनदास करमचंद गांधी अकॅडमिशियन, कार्यकर्ता. पंडित जवाहरलाल नेहरू अकॅडमिशियन, कार्यकर्ता. अकॅडमिशियन म्हणजे नेहरूंची पुस्तकं तुम्ही कल्पना करा. नेहरू अहमदनगरच्या अहिल्यानगरच्या तुरुंगामध्ये 3 वर्ष होते. 5 महिन्यामध्ये 1000 पानांचं पुस्तक डिस्कवरी ऑफ इंडिया. 1000 पानं 5 महिन्यांमध्ये एवढं मोठं पुस्तक लिहिलं. तर विचारलं कोणीतरी की नवीन पुस्तक कधी येत आहे? म्हणजे तुरुंगात गेलो की येईल. आता नेहरू 10 वर्ष तुरुंगात होते हे अनेकांना माहिती नसतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळे स्कॉलर आणि त्याच वेळी कार्यकर्ते. आपली अडचण काय झाली आहे, आता जे विचार करतात ते काम करत नाहीत, आणि जे काम करतात ते विचार करत नाहीत. संजय आवटे विचारवंत आहेत असं म्हटलं की त्यांनी काम करायचंच नाही, आणि अमुक कार्यकर्ते आहेत असं म्हटलं त्याने विचार करायचं नाही. विचार आणि कृती यातलं हे द्वैत ही सगळ्यात अडचणीची गोष्ट आहे. आणि म्हणून मी म्हटलं की आपल्याला भारताचा इतिहास समजून घेताना हे लक्षात घ्यावं लागेल की सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू कसा होता. रे भारताच्या संविधानाची अर्पणपत्रिका ही एक वेगळीच गोष्ट आहे. आपलं जे प्रिॲम्बल ज्याचा उल्लेख आपण वारंवार करतो, कुठलंही पुस्तक लिहून पूर्ण झालं की अर्पणपत्रिका असते. शृंगारपुरे सर मध्यंतरी आमच्या एका मित्रानं पुस्तक लिहिलं आणि त्यानं अर्पणपत्रिका लिहिली. माझ्या प्रिय पत्नीस हे पुस्तक सप्रेम, आणि खाली लिहिलं जी नसती तर ही कादंबरी 4 वर्षांपूर्वीच आली असते. यांच्यापेक्षा त्यांना फार पटलं ते. संविधान लिहून पूर्ण झालं
हे अर्पण कोणाला करायचं असा मुद्दा पुढे आला. H.V. कामत नावाचे सदस्य ते म्हटले आपण देवाला अर्पण करूया, इन द नेम ऑफ गॉड देवाला अर्पण करूया. ते म्हटले अरे देव इथे एवढे देव आहेत, कुणाला अर्पण करायचं. रोहिणी कुमार चौधरी नावाचे गृहस्थ होते, ते आसामचे. ते म्हटले आमच्याकडे कामाख्या देवी आहे. आता आपल्याला पण किती माहिती झाली ना, मी गुवाहाटी किती जवळ आलंय. आमच्याकडे कामाख्या देवी आहे, आपण देवीला अर्पण करूया. काही लोक म्हटले महात्मा गांधींना अर्पण करूया. नंतर ठरलं असं की भारताची राज्यघटना हे कोणाच्याही चरणी आम्ही अर्पण करणार नाही. म्हणून भारताची राज्यघटना ही जगातली एकमेव राज्यघटना आहे जी असं म्हणते आम्ही भारताचे लोक आम्ही स्वतः प्रति ही घटना अर्पण करतो आहोत. हे जे आम्ही भारताचे लोक असणं आहे ना, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ही आयडिया, ही कल्पना बुलंद राहणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यामध्ये बाबासाहेब जो मुद्दा 25 नोव्हेंबर 1949च्याच भाषणामध्ये पुढं असं मांडतात. बाबासाहेब असं म्हणतात की तुम्ही एखादा मुद्दा मांडलात आणि तुमचा मुद्दा मला पटला नाही, तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी पणाला लावेन. पण मला न पटणारा मुद्दासुद्धा तुम्हाला मांडता यावा म्हणून जीवाची बाजी लावेन. आणि बाबासाहेब तुकारामांना कोट करतात, तुका म्हणे होय स्वतःशी संवाद आपलाची वाद आपणाशी. तुकाराम इथे आहेत. तुम्ही कल्पना करा, जेव्हा बाबासाहेबांनी 1920 मध्ये मूकनायक सुरू केलं तेव्हा मूकनायकच्या शिरोभागी तुकारामांचा अभंग आहे. काय करू आता धरून या भीड निशंक हे तोंड वाजवलंय. आपली अडचण काय झाली माहिती आहे का विलासराव, आपण तुकाराम सोडला, आपण ज्ञानेश्वर सोडले, आपण बुद्ध सोडले, आपण गांधी सोडले, आपण नेहरू सोडले, आंबेडकर सोडले, म्हणून त्यांनी बळकावले. ती टोळी आहे बाप पळवणारी. माझं पुस्तक आहे, बाप पळवणारी टोळी आली आहे. पूर्वी काय होतं माहिती आहे का, आपल्याला भीती वाटायची आपला लहान मुलगा बाहेर गेला धरी बाबा येईल. आता बापाची भीती वाटते. माझ्या वडिलांचं वय 85 आहे, आप्पा बाहेर चालले, आप्पा जपून बापच पळ. पटेल आमचे, अरे कसं पटेल. आणि मग व्हॉट्सॲप विद्यापीठ एवढं भयंकर आहे, ही जी लहान पोरं आहेत ना यांना कोणीतरी सांगतं पण सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे पहिले पंतप्रधान करावयास हवे होते. अरे वेड्या, भारताची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली 1952ला. सरदार वल्लभभाई पटेल गेले 1950ला. इतका चुकीचा इतिहास. भगतसिंग आमचे, अरे ते नास्तिक होते. नेताजी सुभाषचंद्र बोसांनी भूमिका वेगळी घेतली असेल, पण नेताजी सुभाषचंद्र बोस हे शेवटपर्यंत नेहरूंचे अत्यंत जिवलग मित्र होते आणि महात्मा गांधींचे शिष्य होते. जेव्हा आझाद हिंद सेना त्यांनी सुरू केली, आझाद हिंद सेना ही फक्त आझाद हिंद सेना नव्हती, ते आझाद हिंद सरकार होतं, गव्हर्नमेंट इन एक्साईल. आझाद हिंद सेनेमधल्या पहिल्या बटालियनचं नाव गांधी बटालियन होतं आणि पुढच्या बटालियनचं नाव नेहरू बटालियन होतं. हे लोकांना माहीतच नसतं. आणि म्हणून मी म्हटलं की त्यांच्यापर्यंत पण हे पोहोचवलं पाहिजे की हा इतिहास काय आहे. आणि हे सांगायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल ना, तर सगळ्यात पुढाकार घेतला पाहिजे यांनी. तुम्हाला सांगू का, बाबासाहेब स्वतः म्हटले होते माझा भरोसा सर्वसामान्य माणसांवर आहेच, पण त्यातही महिलांवर अधिक आहे. यांचं काही खरं नाही. हे तर टाळ्या वाजवतात तर निघून जातात, त्यांच्या डोक्यात पण काय राहत. या फार महत्त्वाच्या. मला नेहमी असं वाटतं ना, जिथे महिला असतात ना बोलताना मजा येते. ते किती छान हसतात बघा. अशा यांना हसताच येत नाही, यांना रडता पण येत नाही. कधी कुठला नवरा सांगतो का काल दुःख झालं म्हणून बायकोच्या मांडीवर डोकं खुपसून रडलो, यांना रडताच येत नाही. मी नेहमी सांगतो कुठलीही विषमतेची व्यवस्था ही त्या व्यवस्थेच्या लाभार्थ्यांचं पण नुकसान करते. काय अरे वा बास वा. तुम्हाला सांगू का, स्त्री पुरुष विषमतेनं जेवढं नुकसान बायकांचं केलं ना, त्याच्या दसपट पुरुषांचं केलेलं आहे. पुरुष असे, इथे मी ट्रेनमधून प्रवास करत होतो, हे नुकतंच लग्न झालेलं जोडपं असं छान, आणि ती जी बायको आहे ना ती नवऱ्याच्या डोळ्यात डोळे घालून अहो ऐका ना. हा बरं मग. मी तुम्हाला सांगू का, हे स्त्री सक्षमीकरण वगैरे सब झूट आहे.
तुमच्या मुलग्यांचा माणूस करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही कल्पना करा यार, मी नेहमी सांगतो की प्रामुख्यानं बाबासाहेबांनी जे काम केलं ते महिलांसाठी केलं. महात्मा फुल्यांनी जे काम केलं महिलांसाठी केलं. शाहू महाराजांनी काम केलं महिलांसाठी केलं. मनुस्मृतीचं दहन करणं, बाबासाहेब असं म्हटले, हे दहन करण्याचं मुख्य कारण असं आहे, जो ग्रंथ स्त्रियांना स्वातंत्र्य नाकारतो तो ग्रंथ मी नाकारतो. हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर बाबासाहेबांनी आंदोलन केलं तेव्हा मुद्दाच हा होता की हिंदू कोड बिलाच्या निमित्तानं त्यांना हे सांगायचं होतं की संपत्तीमध्ये बायकांना वाटा मिळाला पाहिजे. बाकी तुम्ही काही करा, पण सावित्रीच्या लेकींनो हा वारसा अजिबात विसरू नका. पुरुषांना काही जात वगैरे काही धर्म काही संबंध नसतो. एक लक्षात घ्या, बाई म्हणजे सर्वाधिक शोषण हे ब्राह्मण महिलांचं झालं. सर्वाधिक शोषण ब्राह्मण महिलांचं झालं. म्हणजे पंडिता रमाबाई डोंगरे नावाची लेखिका, तिनं पुस्तक लिहिलं द हाय कास्ट हिंदू विमेन, आणि त्या पुस्तकामध्ये मांडणी काय केली, ब्राह्मण स्त्रियांचं सर्वाधिक शोषण झालं, तिला धर्मातनं बाहेर काढलं गेलं. तेव्हा पुण्यामध्ये तिची कोणीच मैत्रीण नव्हती. पुण्यात एकच मैत्रीण होती, सावित्रीबाई फुले. तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला मजा सांगतो, 22 डिसेंबर ही वर्षातली सगळ्यात मोठी रात्र असते. आणि मला ती नीट माहिती आहे कारण माझा वाढदिवस 21 डिसेंबरला आहे. आणि माझी आई मला कायम सांगायची, संजू तुझ्या जन्माच्या वेळी रात्र सरत नव्हती. नंतर मला कळलं कशी सरेल. 22 डिसेंबर ही सगळ्यात मोठी रात्र होती. त्या रात्री पुण्यामध्ये आम्ही महिलांना आवाहन केलं की तुम्हाला रात्रीची भीती दाखवतात ना, 7च्या आत घरात, तुम्ही जाहीर करा की आम्ही रात्रीला भीत नाही आणि रस्त्यावर या. आमच्या मागण्या काहीच नाही आहेत, आमचा मुद्दा एवढाच आहे, आम्ही रात्री पण सुरक्षित आहोत, तुम्ही तुमची नजर बदला. आम्ही आवाहन केलं. कॅन यू इमॅजिन, 17,000 महिला आल्या. अलका टॉकीज चौकामध्ये 17,000 महिला आल्या. शनिवार वाड्यावर त्यातल्या 10,000 महिला रात्री 1:30 वाजेपर्यंत होत्या. 1:30 वाजता सगळ्या महिला गेल्या आणि 2:30 वाजता माझा फोन वाजला. ते मला वाटलं काही गडबड झाली का. मी फोन घेतला. एक बाई होत्या, म्हणे आवटेसाहेब काही नाही, आत्ताच घरी पोचले. म्हटलं बरं नाही, पण फार भारी झालं म्हणे काय. म्हणे पहाटे 2 वाजता आयुष्यात पहिल्यांदा मी घराची बेल दाबली. आणि म्हणे नवऱ्यानं दरवाजा उघडला. मी त्याला विचारलं, झोपवट नाही ना झाली. मी जेवण करून आले, तू झोप आरामात. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की या देशामध्ये स्त्री पुरुष म्हणून वागणं हे किती वेगळं आहे. आणि स्त्रियांना समता आपण म्हणतो, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मुलग्याचा माणूस करणं हे सगळ्यात मोठं आव्हान नव्या व्यवस्थेमध्ये आपल्यासमोर आहे. आपण म्हणतो पण तरीही स्त्रियांकडे स्त्री म्हणूनच पाहिजे. तुम्हाला एक मजा सांगतो आणखी एक, मला सहज आता आठवलं, यांच्याकडे बघून मला बरंच काही आठवतं आहे तुम्हाला. मी साम टी व्हीला संपादक होतो मुंबईमध्ये, आणि साम टी व्हीला संपादक असताना महिला दिन आला. महिला दिन आल्यानंतर सगळ्या महिला माझ्याकडे आल्या, ऑफिसमधल्या अँकर्स, सगळ्या अँकर मुली आल्या माझ्याकडे. मला म्हटलं, सर महिला दिनाच्या दिवशी 8 मार्चला दिवसभर आम्हीच कार्यक्रम करणार, कुठलाही पुरुष असता कामा नये. म्हटलं बरं. मग तेव्हा माझा एक शो होता, आवाज महाराष्ट्राचा नावाचा एक शो मी होस्ट करायचो, आणि तेव्हा पाहिला असेल तर तो शो होता माझा. म्हणजे तुमचा शो पण आम्हीच करणार. बरं, तो माझा शो लाईव्ह शो होता. म्हटलं करा पण गडबड करू नका, काही लाईव्ह शो आहे. ठीक आहे, मग काय करूया. म्हटलं तुम्ही सांगा. मग तिथे मुंबईमध्ये तेव्हा महिला पोलीस आयुक्त होत्या. म्हटलं त्या महिला पोलीस आयुक्तांची मुलाखत घेणार का. ते म्हणे हो, आम्ही त्यांची मुलाखत घेऊ. म्हटलं ठीक आहे. मग प्रश्न वगैरे आम्ही काही काढून दिले, मी त्यांना काही प्रश्न दिले, सगळं झालं छान. मुलाखत सुरू झाली. मी माझ्या केबिनमध्ये येऊन बसलो. मी पण बघत होतो लाईव्ह मुलाखत सुरू झाली. आणि त्या बाईंना बरेच प्रश्न विचारले. एक प्रश्न जो मी विचारला नव्हता किंवा दिलेला नव्हता तो प्रश्न त्यांनी विचारला त्या बाईंना. तो प्रश्न असा होता की तुम्ही पोलीस आयुक्त आहात, तुम्ही तुमचं करिअर आणि संसार कसं सांभाळता. त्या म्हटलं अजिबात सांभाळत नाही. तर हिला काही कळे ना. म्हणजे मॅडम तुम्हाला प्रश्न बहुतेक कळला नसेल, पुन्हा विचारते की तुम्ही तुमचं ऑफिस आणि संसार कसं सांभाळता. ते म्हटलं एक मला सांग, हा प्रश्न तू पुरुष पोलीस आयुक्ताला विचारला असता का. मी माझा संसार सांभाळेन तर न सांभाळेन, तुला काय करायचं आहे. तुझा मुद्दा काय आहे, मी पोलीस आयुक्त आहे, तेवढंच विचार. त्या असं म्हणाल्या की ही सामाजिक सक्ती आहे की मी संसार सांभाळावा, तो माझा प्रश्न आहे. आणि म्हणून मी मुद्दाम प्रत्येक ठिकाणी हे सांगत असतो की तुम्हाला स्त्री पुरुष समतेच्या अनुषंगानं काम केल्याशिवाय, मी तुम्हाला सांगतो, परिवर्तनवादी चळवळींचं मुख्य अपयश त्यांच्यासोबत महिला नाहीत आणि तरुण नाहीत हे आहे.
महिला आणि तरुणांना सोबत घेत आपल्याला पुढे जावं लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेहमी सांगत असतो की धर्माबद्दल बोलत असताना महाराष्ट्रामध्ये एक विचार आपल्याला प्रामुख्याने केला पाहिजे आणि तो म्हणजे जातीचा. मला चिंता काय वाटते माहिती आहे? अलीकडे तरुण मुलं जातीयवादी होत चाललेली आहेत. ही सगळ्यात मोठी चिंता. मी परवा बीडला गेलो होतो आणि मला धक्का असा बसला. बीडमध्ये गेलो, बीडमध्ये कॉलेजमधल्या पोरांचे व्हॉट्सॲप ग्रुप आहेत जातींचे, मराठा यूथ, ओबीसी यूथ, आणि त्याच्यामध्ये आपल्या गावातील दुकानं कुठल्या जातींची आहेत त्याची यादी. तर म्हटलं या मुलांचं हे काय झालं? त्यांना सांगितलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचा प्रेरणास्रोत आहे. हे महाराष्ट्राला सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं कोणी? महात्मा फुल्यांनी. रायगडावरची समाधी सगळ्यात पहिल्यांदा शोधून काढली कोणी? महात्मा फुल्यांनी. शिवरायांचा पवाडा सगळ्यात पहिल्यांदा गायला कोणी? महात्मा फुल्यांनी. आणि जेव्हा सत्याग्रह झाला 14 तळ्याचा, तेव्हा बाबासाहेबांचं फार गाजलेलं भाषण आहे. बाबासाहेब असं म्हणतात, हा सत्याग्रह मी कुठेही करू शकतो, हा माझा पहिला सत्याग्रह आहे, पण हा सत्याग्रह मी इथंच करतो आहे कारण ही माझ्या रयतेच्या राजाची भूमी आहे. आणि मग बाबासाहेब म्हणतात, आणि मग आमचा शाहीर म्हणतो, दोनच राजे इथे गाजले या कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर. अरे शिवबा, ज्योतिबा, बाबा यांच्यामधलं हे जैव नातं सर्वसामान्य माणसांपर्यंत आणि प्रामुख्यानं तरुण मुलामुलींपर्यंत नीटपणे पोचवलं पाहिजे. ते पोचवलं नाही तर तुमची मुलं उद्या जातीय दंगलींमध्ये होरपळून मरतील. आणि म्हणून हे सांगणं फार आवश्यक आहे. आपल्याकडे मला कळतच नाही आहे. हे गंमत मी अनेक ठिकाणी सांगत असतो. अनेक भाषणांमध्ये ज्यांनी माझी यूट्यूबवर भाषणं ऐकलेत त्यांना पुनर्प्रत्ययाचा आनंद पण असेल, कारण त्यांनी बऱ्यापैकी गोष्टी ऐकलेल्या पण असतील माझ्या, पण त्या तरीही वारंवार सांगत राहणं आवश्यक पण असतं. एकदा मला असाच माझ्या कॉलेजमधल्या मैत्रिणीचा व्हॉट्सॲपवर मेसेज आला, तुला नाही कळणार रे. विलासराव पहिल्यांदा लाजले. आपला काळ किती वेगळा होता. एखादी मुलगी आवडली तर व्हॉट्सॲप नाही, म्हणजे व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, मोबाईल मेसेज शिवाय आपण कसं आपलं तारुण्य गेलं असा प्रश्न पडतो. म्हणजे बरं, माझे तर दिवस फारच वाईट. सुरेशराव आलेत का आमचे कुलसचिव? सुरेशराव, मी BSc ॲग्रिकल्चर केलं, महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोल्हापूरला BSc ॲग्री केलं. माझी तर अवस्था इतकी वाईट, कॉलेजमध्ये गेलो आणि कळलं की आपण चूक केलेली आहे. अख्ख्या वर्गात एकच मुलगी. यांचं काहीतरी केलं पाहिजे बरं का. अख्ख्या वर्गात एकच मुलगी, ती पण यंगेज. आमच्या वेळी यंगेज म्हणायचं. तिच्याकडे काय, ती यंगेज आहे, ती पण यंगेज. अरे म्हटलं काय भयंकर वाईट प्रकार केला. बरं, ही गोष्ट कोल्हापुरातली, पण माणूस चिवट असतो, तो काय हार मानत नाही. मी म्हटलं की शेवटी शेजारचं शिवाजी विद्यापीठ पण आपलंच आहे, राजाराम कॉलेज पण आपलंच आहे. तेवढ्यासाठी शिवाजी विद्यापीठामध्ये मी एका अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला, मुक्तपणे जाता यावा. डिप्लोमा इन ड्रॅमॅटिक्स, नाट्यशास्त्र पदविका, त्याला प्रवेश घेतला. गेलो तिथं एक जरा वाटलं असं की आता जमू शकतं. ती मुलगी आवडली. मग तेव्हा काय, पत्र लिहायचं, बाकी कुठली माध्यमं नव्हती, पत्र. माझा प्रॉब्लेम असा होता की माझं अक्षर बरं आहे. आता किती बरं राहिलं माहिती नाही, पण तेव्हा बरं होतं. त्यामुळे बाकीच्यांची पत्र पण मी लिहून द्यायचो. मी त्यांना म्हटलं, बरं, मी त्या पोरांना विचारायचो, अरे मी कसं काय लिहून देऊ, तुझं प्रेम आहे. तर प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं. पाडगावकर होतेच. एवढी पत्र लिहिली, त्यामुळे बहुतेक पत्रकार झालो. तर ते पत्र तिला बरं, आमच्या वेळी पुन्हा काय होतं, कबूतर जा पत्र लिहून पुन्हा कबूतर शोधावं लागायचं. बरं, ते कबूतर वडापाव खायचं. मग ते पत्र पोहोचायचं. आणि एवढं पत्र पोहोचल्यानंतर ती जेव्हा भेटायची तेव्हा ती अशी असायची की काही घडलंच नाही. अशी आमची कॉलेजची ड्रीम गर्ल. तिचा मला व्हॉट्सॲपवर मेसेज आला, संजय कसा आहेस. आता मेसेज कसा होता, संजय कसा आहेस, पण मी वाचला असा, संजय कसा आहेस. पु ल देशपांडे म्हणतात की अंतरंगामध्ये तारा झंकारणं हे माणूस असण्याचं एकमेव लक्षण आहे.
ज्याच्या अंतरंगात तारा झंकारत नाही तो काही माणूस नाही. तुम्हाला खरं सांगू का, 2014 पूर्वी अशाच विषयावर भाषण करायचं, मजा यायची. माझी फार इच्छा आहे की पुन्हा ते मला बोलता यावं, त्याच विषयावर भाषण करता यावेत, इतका सुंदर काळ असला पाहिजे. कुणाला तरी विचारलं की तू इतका चांगला संगीतकार आहेस, संगीत सोडून सगळं सोडून तू हे आता राजकीय विषयांवर भाषण का करतो? तो म्हटला, युद्धाचे सायरन बंद झाले की मी पुन्हा संगीतावर बोलायला सुरुवात करेन. तर माझ्या तारा झंकारल्या. छान आहे, ठीक आहे, तू कशी आहेस, काय चाललंय बरं, सगळं झालं. तिनं भस्कर मला विचारलं, संजय तू की जात कुठली रे? हे काय म्हटलं. म्हटलं का गं बाई, अचानकपणे जात का विचारलीस? तर तू जेव्हा कॉलेजमध्ये होतास तर तू ब्राह्मण असशील असा माझा समज होता. म्हटलं तेव्हा का होता आणि आता तो का दूर झाला? म्हणजे नाही, तेव्हा होता याचं कारण असं की तेव्हा तो कॉलेजच्या मॅगझिनचा संपादक होतास, तू वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाषणं करायचास, कथाकथन, सूत्रसंचालन, निवेदन वगैरे वगैरे सगळं, तू ब्राह्मण असणार. बरं म्हटलं आता का नाही असं तुला वाटतं? म्हणजे तुझा तुझ्या डीपीमुळे मला कळलं तू ब्राह्मण नाहीस. आता डीपी फार महत्त्वाचा असतो सार्थक. मला परवा मुंबईमध्ये एक प्राध्यापक बाई भेटल्या. मला म्हटलं, आवटे सर ओळखलं का, आपण फेसबुकवर फ्रेंड आहोत. म्हटलं मॅडम भेटल्यावर ओळखू याल असा डीपी ठेवत चला. डीपी बघून असं वाटतं संजय आवटे आता आज आपल्या कार्यक्रमाला जे येणार आहेत ते काय दिसत असतील. संजय आवटे तुम्हीच का, म्हणजे असं अशी अवस्था डीपीची असते. मग मी नेहमी सांगतो आपण तेवढे काही सुंदर नसतो जेवढे डीपीवर असतो, आणि तेवढे वाईट नसतो जेवढे आधार कार्डावर असतो. माझी भाची मला म्हणे मामड्या मी एका पोराच्या प्रेमात पडले म्हणे, मला फारच आवडला तो. म्हणे कुठे बघितलं? तर म्हणे स्नॅपचॅटवर. म्हटलं बापरे. म्हटलं कुठे? तुझा डीपी बघितला म्हणे. म्हटलं वा 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 वा, एक काम कर म्हटलं, आता आधार कार्ड पण मागवून घे. तर तुझा डीपी, तर माझा डीपी असा होता, मागे बॅनर होतं, महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त संजय आवटे यांचे व्याख्यान, आणि माझा फोटो वगैरे असाच फोटो वगैरे छान, आणि माझ्या गळ्यामध्ये जय भीमचा स्कार्फ, आणि माझं भाषण सुरू आहे. म्हणजे महात्मा फुलेंबद्दल बोलतोस, जय भीमचा स्कार्फ गळ्यात, म्हणजे तू ब्राह्मण नसणार. म्हटलं एक लक्षात घे, या चळवळींनी, फुले शाहू आंबेडकरांनी, गांधी नेहरू आंबेडकरांनी मला या उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे की मला जातच नाही आहे. पण तरीही तू विचारतेस म्हणून तुला विचारतो, तुझी जात कुठली? ते म्हणे मी ब्राह्मण आहे, मी कोकणस्थ ब्राह्मण आहे. म्हटलं मग तुला सांगू का, बाकी लोकांचं सोडून दे, तुझ्या डीपीवर फक्त महात्मा फुलेच पाहिजे, तुझ्या डीपीवर सावित्रीबाईच पाहिजेत, आणि तुझ्या डीपीवर बाबासाहेब आंबेडकरच पाहिजेत. तर म्हणजे माझा काय संबंध आहे? त्यांनी काम केलं SC ST OBC वगैरे लोकांसाठी, मी कोकणस्थ ब्राह्मण आहे. म्हटलं मला एक सांग. मग ती शिक्षिका, म्हटलं मला एक सांग, तुला महात्मा फुल्यांविषयी किती माहिती आहे? म्हणजे फार काही माहिती नाही. म्हटलं शिक्षिका असल्यामुळे माझे फार अपेक्षा नव्हत्याच, म्हणजे पण अरे प्राध्यापक मला परत बोलवणार नाहीत बरं का. संजय आवटे अजिबात नाही, शिक्षकांवर म्हणजे आधीच आम्हाला माहिती आहे, आम्ही वाचत आहे, ते परत तुम्ही सांगता अजून किती वाईट आहे. तर म्हटलं ठीक आहे, जेवढं माहिती आहे तेवढं सांग. म्हणजे मला 3-4 गोष्टी माहिती आहेत. म्हटलं सांग. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे महात्मा फुले सावित्रीबाई फुल्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. म्हटलं उत्तम, तुला हे माहीत आहे. आता पुढचं ऐक. मुलींसाठी पहिली शाळा सुरू करताना महात्मा फुल्यांकडे जागा नव्हती. जागा दिली भिडे नावाच्या त्यांच्या मित्रांना. आता भिडे म्हटलं की भीती वाटते. यांना मिशा फुटल्या असं मला वाटायला लागलं. पण त्यानंतर माझं कुत्र्याबद्दलचं प्रेम वाढलं. म्हटलं माणसांना कळत नाही ते कुत्र्याला कळालं. पहिली जागा दिली भिडे नावाच्या, दुसरी जागा दिली चिपळूणकरांनी. पुढची गोष्ट, ज्या मुलींना शिकवायचं असं ठरलं, तो एक मुद्दा असा पुढे आला की मुलींना शिकवायला शिक्षिका पाहिजे, आणि मुलींना शिकवेल कोण? कारण शिकलेलं कोणी नव्हतं. सावित्रीबाई फुले म्हटल्या मी शिकवते, पण त्याच शिकलेल्या नव्हत्या. पण त्यांना कोण शिकवेल? तर महात्मा फुले म्हटले की मी हिला शिकवतो, पण माझे एवढे कामाचे व्याप आहेत, मला मदत लागेल. गोवंडे, वाळवेकर, परांजपे हे 3 ब्राह्मण मित्र पुढे आले आणि म्हटले आम्ही सावित्रीबाईंना शिकवतो. जेव्हा शाळा सुरू झाली तेव्हा मुलींच्या पहिल्या शाळेच्या पहिल्या बॅचमध्ये सगळ्या मुली या ब्राह्मण होत्या.
म्हणे काय सांगतोस? म्हटलं काय ऐकतेस? अजून अजून तुला काय माहिती आहे? अजून तुला काय माहिती आहे? म्हणजे मला मी असं ऐकलं कुठेतरी की त्याने केशवपनाच्या विरोधामध्ये न्हाव्यांचा संप केला. म्हटलं बरोबर आहे. तेव्हा अवस्था इतकी बिकट होती. तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही आज जे काही इथे आहात ना, यू जस्ट कॅन्ट इमॅजिन काय काय होत होतं. नवरा मेल्यावर बायकांचं केशवपन व्हायचं. महात्मा फुले गेले पुरुषांकडे की असं बायकांना काही करू नका. पुरुष म्हटले तू कोण सांगणारा? महिलांकडे गेले, तुम्ही हे होऊ देऊ नका. महिला म्हटल्या आम्ही सासूरवाशीन, आम्ही काय करू शकतो? न्हाव्यांना सांगितलं तुम्ही संप करा. मी म्हटलं तुला हे माहीत आहे का, केशवपनाची प्रथा त्या काळात कोणाच्या कुठल्या जातीमध्ये होती? तुम्ही काकस्पर्श बघितला असेल. प्रामुख्याने ब्राह्मण आणि कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये ही प्रथा होती. कोकणस्थ ब्राह्मण माय माऊलींचं केशवपन होऊ नये म्हणून महात्मा फुल्यांनी ओबीसी न्हाव्यांचा रोजगार बुडवला. पण आणखी तुला काय माहिती आहे? पण मी असं ऐकलं आहे तेव्हा बालविवाह व्हायचे आणि वय वर्ष 8 मुलीचं आणि मुलाचं, त्याला मुलगा म्हणायचं, मुलाचं वय 50, लग्न व्हायचं आणि हे गुड बाय म्हणायचे. ते गेले की त्या मुलीचं लैंगिक शोषण व्हायचं. लैंगिक शोषणातनं ती गरोदर राहायची. गरोदर राहिली की मग गर्भपात अवैध पद्धतीने करायचा, आत्महत्या, असे सगळे प्रकार सुरू होते. आजही कधी पुण्यात आलात तर पुण्यामध्ये फुलेवाड्यामध्ये प्रसूतीगृह आहे. फुले दाम्पत्यानं असा फलक, किती मोठी माणसं असतील कल्पना करा, फुले दाम्पत्यानं फलक लावला की अशा महिलांनी आमच्याकडे यावं, इथं बाळंत व्हावं, बाळपण इथेच ठेवावं आणि घरी जावं. मी म्हटलं तुला हे माहीत आहे? तुला पुढची गोष्ट सांगतो. जेवढ्या महिला बाळंत होऊन गेल्या सगळ्या ब्राह्मण होत्या. म्हटलं आणखी तुला काय माहिती आहे? म्हणजे मला हे माहिती आहे की त्यांनी एका विधवेचं मूल दत्तक घेतलं. म्हटलं फक्त विधवेचं नाही, ब्राह्मण विधवेचं मूल दत्तक घेतलं. काशीबाई नावाची ब्राह्मण विधवा, तिच्यावर सासऱ्यानं बलात्कार केला. त्यातनं जन्माला तो यशवंत, डॉक्टर यशवंत, त्याला दत्तक घेतलं. आणि बाबासाहेब आंबेडकर, मी मगाशी उल्लेख केला, मनुस्मृतीचं दहन केलं म्हणून तुला आज सगळे अधिकार मिळाले. हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यासाठी बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर राजीनामा दिला केंद्रीय मंत्रिपदाचा आणि पंडित नेहरूंनी पुन्हा ते हिंदू कोड बिल मंजूर करून घेतलं. हिंदू कोड बिलामुळे तुम्हाला सगळे अधिकार मिळाले. आता मला सांग, महात्मा फुले कोणाचे? आता मला सांग, सावित्रीबाई फुले कुठल्या जातीच्या? आता मला सांग, बाबासाहेब आंबेडकर कुठल्या जातीचे? ती म्हटली बाय. एक लक्षात घ्या, आपण चिवट असलं पाहिजे. ऐका, पुढची गोष्ट इथे संपत नाहीये. याने लगेच हाय खाल्ली, पण 15 दिवसांनी तिनं मला हाय म्हटलं आणि हाय म्हटल्यावर मी बघितलं तिच्या डीपीवर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि बाबासाहेबांचा कोलाज होता. यातनं सिद्ध होणाऱ्या 2च गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे संवाद करत राहायला पाहिजे, नवनव्या लोकांशी बोललं पाहिजे, लोक बदलतात यावर विश्वास असला पाहिजे. आपल्याकडे काय होतं माहिती आहे का, तेच लोक तेच बघते. ते बायकांचं असते का नाही, आज आमच्याकडे हळदी कुंकू, उद्या तुमच्याकडे हळदी कुंकू, बायका त्याच. फक्त घर बदलतं. आपल्याला नवनव्या लोकांशी पण बोललं पाहिजे. या गोष्टीचा पहिला निष्कर्ष असा की संवाद केला तर अगदी विरोधी वाटणारे लोक सुद्धा बदलू शकतात. निष्कर्ष क्रमांक 2, कॉलेजमध्ये न पटलेली मैत्रीण नंतर सुद्धा पटू शकते. आपण प्रयत्न केले पाहिजेत. माझा मुद्दा असा आहे की या प्रकारे तुम्हाला सांगावं लागणार आहे, कारण हे एक लक्षात घ्या, ही आयडिया ऑफ इंडिया आहे. जातीच्या पातीच्या धर्मांच्या पलीकडे ही जी माणसं आहेत ना, आपण कारण नसताना जे जातीचं भूत आहे ना, मग अशी मी उल्लेख केला, तुम्हाला सांगतो, माझं आयडिया ऑफ इंडिया विषयावर भाषण होतं, जोरदार भाषण झालं, इतकं जबरदस्त भाषण, 2 तास मी बोलत होतो. आणि समारोप करताना मी असं म्हटलं 1928 मध्ये जेव्हा इंग्लंडमध्ये महिलांना मताचा अधिकार नव्हता, तर महिलांनी आंदोलन केलं, एवढंच आपल्याला माहीत आहे. त्याच्या पुढची गंमत अशी आहे, त्या आंदोलन करणाऱ्या महिलांच्या हातामध्ये एक पोस्टर होतं. ते पोस्टर होतं अहिल्याबाई होळकरांचं, इंग्लंडमधल्या. आणि त्या महिला असं म्हणाल्या तिथे की या बाईनं 300-200 वर्षांपूर्वी भारतावर राज्य केलं आणि आम्हाला मताचा अधिकार देत नाही तुम्ही. मी म्हटलं महिष्मती आणि महेश्वर सारखंच आहे. मी म्हटलं आमच्या बाहुबली बघितलं ना, किती बघतो रे सिनेमे तू. आमच्या बाहुबलीच्या दिग्दर्शकांनी
जर अहिल्याबाईंचं चरित्र वाचलं असतं तर त्यांनी बाहुबलीवर सिनेमा काढला नसता, अहिल्यादेवी होळकरांवर सिनेमा काढला असता. बाहुबलीची देवसेना नवरा मेला तर पोरगा मोठा व्हावा म्हणून 25 वर्ष वाट बघत बसते. आमची देवसेना मात्र नवरा मेला, सासरा मेला, पोरगा मेला, कुणाचीही वाट न बघता घोड्यावर मान ठोकते, 30 वर्ष राज्यकारभार करते. टाळ्यांचा कडकडाट झाला. मी बाहेर गेलो. एकानं मला जबरदस्त मिठी मारले. असाच पोरगा होता सुमित सारखा आमचा, मस्तने मला मिठी मारले. आणि मिठी मारल्यानंतर मला हा काय हल्ली मिठीची भीती वाटते. तर मी बघतो माझा खांदा ओला झालेला. म्हटलं बाळा तू रडतोयस? म्हणे साहेब खूप आयकॉन बघितले म्हणे आयुष्यामध्ये, खूप संपादक बघितले, पण पहिल्यांदा धनगर संपादक बघितला. काय तयार म्हणजे मला क्षणभर मला एकदम मी असं म्हणजे एकदम टॅन्जंट म्हणजे मी म्हटलं बाळा मी असतो धनगर तरी काय माझी हरकत नाही म्हणजे, पण तुला का वाटलं मी धनगर असेल? नाही साहेब म्हणे आपला माणूस असल्याशिवाय एवढं पोट तिडकणं कोणी आपला माणूस असल्याशिवाय एवढं पोट तिडकीने कोणी बोलत नाही.